तो पुढची तारीख वाढणार नाही। निश्चितपणे अशा प्रकारची विनम्र विनंती न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू। अशा प्रकारची निश्चितपणे आपण सर्वजण कामगिरी करू आणि कालावधी किती लागेल परंतु त्याच्यामध्ये धीर सोडता कामा नये, आपली बाजू सोडता कामा नये। खंबीरपणे सर्वांनी या गोष्टीसाठी त्या ठिकाणी तयार राहावं। तो खरोखर बरोबर आहे, हे नको असलेलंच कीर्तन आहे, कोणाच्याही नशिबी येऊ नये असं हे दुर्दैवी या ठिकाणचं कीर्तन आहे। परंतु 1 वर्ष झालं खरोखर धनंजय ताई, त्यांची मुलगी, मुलगा, आई, वडील आणि मसाजोकरांनी जे धैर्य या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याला खरोखरच नमन केलं पाहिजे, हे नम्रपणे या ठिकाणी मी सांगतो। आता अनंत अडचणी आहेत पुढं, या गोष्टीला धैर्यानं तोंड द्यावं लागेल। दुसरी जी बाजू आहे ही बाजू कायद्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करते। कधी माफीनामा मागितला जातोय, दुसऱ्याची जामीन मागितली जाते आणि कुठेतरी आम्हाला वाव मिळतोय का, सुई इतका तरी धागा घालण्या इतकी जागा मिळते का, असा काहीसा प्रयत्न हा समोरच्या बाजूंकडून त्या ठिकाणी चालू आहे। ते चालणारच। वाईटांच्या बाजूने सुद्धा दुर्दैवानं काही लोक असतात, हे आपल्याला समाजामधली ही दुर्दैवी बाब पाहायला मिळते। दादा आहेत, काही परीनं माझा मी प्रयत्न करतो, त्या अनेकांचं वर्षभरामध्ये सहकार्य झालेलं आहे। त्यांची सगळ्यांची नामं घेणं उचित नाही, परंतु न्यायालयीन लढाई ही लढण्यासाठी जो धीरोदत्तपणा धनंजयनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि मसाजोकरांनी ठेवलेला आहे याला काळ लागणार आहे। भारतीय आपल्या कायद्यामध्ये सजा निश्चित होते, परंतु त्याला काळ द्यावा लागतो। असा 1 वर्षाचा हा दुर्दैवी काळ या ठिकाणी गेलेला आहे आणि आणखी बरीच वर्ष लागणार। मी माझ्यासह आपण सर्वजण या ठिकाणी जमलेली सगळी मंडळी आणि ज्यांनी ज्यांनी तपासामध्ये सहकार्य केलं, न्यायालयाच्या बाबतीमध्ये सहकार्य केलं, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। दादा, आम्ही आमच्या परीनं जेवढं आधार देण्याचं काम आहे ते 100% प्रामाणिकपणे करतो, परंतु आपल्यालाही सगळ्यांना, विशेषतः हे गाव जे आहे, ज्या गावाच्या नादी नको लागायला पाहिजे होते ते त्या गावाच्या नादी लागलेले आहे। हे असं हे गाव आहे मसाजो, आणि संतोष अण्णांचा फार क्रूरपणे, अतिशय निर्दयीपणे या लोकांनी त्यांना संपवलेलं आहे। निश्चितपणे आपण 1 वर्ष पूर्ण होतंय। आता जिल्हा लेवलवरती चार्ज फ्रेम पर्यंत ही केस त्या ठिकाणी आलेली आहे। कालचा 1 दिवस 1 आरोपी नाही म्हणून आणि विनंती म्हणून 1 तारीख वाढवली, परंतु पुढची तारीख वाढणार नाही। निश्चितपणे अशा प्रकारची विनम्र विनंती न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू। अशा प्रकारची निश्चितपणे आपण सर्वजण कामगिरी करू आणि
कालावधी किती लागेल, परंतु त्याच्यामध्ये धीर सोडता कामा नये, आपली बाजू सोडता कामा नये. खंबीरपणे सर्वांनी या गोष्टीसाठी त्या ठिकाणी तयार राहावं एवढंच या ठिकाणी विनम्र विनंती करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा, या जगामध्ये स्वर्ग आहे का नाही मला माहिती नाही, परंतु असेल जर स्वर्ग तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये अतिशय चांगली जागा आमच्या संतोष अण्णाला द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी